नमस्कार मित्रांनो, राजकीय अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आत्ताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का, 24 फेब्रुवारी पर्यंत शेवटची मुदत। तर काय आहे महत्त्वाची अपडेट जाणून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर राजकीय अपडेट या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले लाल रंगाचे सबस्क्राइब बटन दाबा आणि त्यासमोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगळे सोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे। जरांगे यांनी राज्य सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी 2 दिवसांचा अवधी दिला आहे, अन्यथा 24 फेब्रुवारी पासून राज्यभरातील सगळ्या गावांमध्ये एकाच वेळी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात होईल। मनोज जरांगे यांनी आतापर्यंत आमरण उपोषण मार्ग स्वीकारला होता। मध्यंतरी काळात राजकीय नेत्यांना गावबंदीही करण्यात आली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्याची हाक दिल्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। प्रत्येकाने आपल्या गावात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे, कुणीही जाळपोळ करायची नाही। परीक्षा चालू असल्याने आंदोलन शांततेत करा। सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत आंदोलन करायचे आहे। ज्याला या वेळेत आंदोलन करायला जमले नाही त्याने संध्याकाळी 4 ते 7 आंदोलन करावे। परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण आली तर त्यांना दुचाकीवरून परीक्षा केंद्रावर सोडा, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले आहे। त्यामुळे आता सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।